पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू चाल पुढं। बोलो बाबा बोलो, अब क्या चाल चलोगे तुम? नाही त्याचं आलीबिली मला नाही येत बाबा, त्या तुझ्या बहिणीला येतं शिल्पीला। चला गरमागरम भजी तयार। अरे वाह सावंत काकू, खा गरम आहे, आणखीन उत्तम खेळा। कुरकुरीत मस्त। मग तुमच्या खेळाला रंगत नको का यायला आणि एनर्जेटिक नको का वाटायला? मग बरोबर आहे। काय रे श्रेयस, इतक्या वर्षानंतर हा बुद्धिबळाचा डाव आखताना तुम्हा दोघांना मी कधी बघितलं नाही रे। आणि शिल्पीने लक्ष्मण रेषा आखल्यानंतर हे तुम्हाला कसं काय सुचतं रे? हा, कसं असतं ना सावंत काकू, काही गोष्टी आपल्या हातातून निसटून गेल्या ना की त्यानंतरच त्याचं महत्व कळतं आपल्याला। चला तर मग ही भजी आपल्या हातातून निसटून जाण्याआधी फस्त करा। येस, अरे हो, हे फस्त करतो, पण आत्ताच्या भज्या आणाल ना त्या मिरचीच्या आणा, मिरचीच्या। तुम्ही जर अशी छान लाईव्ह एंटरटेनमेंट देणार असाल तर अरे मिरचीच्याच काय, कांद्याच्या, बटाट्याच्या, घोसाळ्याच्या, भोपळ्याच्या, म्हणाल त्या भज्याचा घाणा काढेन। हा, पण तुझी बहीण आल्यावर काय करायचं ते सांग। आजकाल तिचं डोकं अजिबात ठिकाणावर दिसत नाहीये। आजकाल हे आजकालचा प्रॉब्लेम नाहीये, ती जन्माला आली ना तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे। तिला डिलिव्हर करणारी जी नर्स होती ना ती अजून घाबरल्यासारखी फिरते इकडे। तसं बघायला गेलं सावंत काकू तर आमच्या घरी फक्त अश्विनीच नॉर्मल आहे, बाकी आम्ही सगळे विक्षिप्त आणि विचित्र आहोत। अरे मला का आवडतोस त्यात? मी तर नॉर्मल आहे। अहो आता कसं नॉर्मल तुम्ही? आता हे उंबरठ्यावर जे तुम्ही हा डाव मांडलाय ना, त्यामुळे तुम्ही आणि मी दोघंही विक्षिप्त कॅटेगरीमध्ये आलेलो आहे ऑलरेडी। आणि आपली आई ती तर आपल्या त्या लाल पुस्तकामुळे पहिलीच विचित्र आणि विक्षिप्त कॅटेगरीत होती। आणि तुमची मुलगी ती तर काय लहानपणापासूनच विचित्र, बरोबर की नाही? मग राहिलं कोण? अश्विनी। करेक्ट। हे घर एकत्र बांधून ठेवलं तिने। या घरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं श्रेय फक्त अश्विनीला जातं। 100%। येस। आणि जे काही सगळं वाईट होतंय ते माझ्यामुळे ना? पप्पा उद्या फ्रायडे आहे ना, मी मम्मीला भेटणार ना? हो, पप्पा मला फोन लावून द्या ना। कशाला संजू, उद्या भेटणार आहेस ना, मग कशाला फोन लावायचंय? तेच बोलायचंय की प्लेस काय फायनल करायची, पिझ्झा खायला जायचं की प्ले झोनला? संजू तू आता गार्डन मध्ये खेळायला चालल्यास ना, ते खेळ, बाकीचं मी बघेन, तू यात पडू नकोस। नाही, मला आत्ताच बोलायचंय। संजू मी तुला सांगितलं ना, मी तिला फोन करेन आणि टाइम आणि प्लेस दोन्ही डिसाइड करेन। मला तिला भेटायचं की तिच्या लक्षात येणं मला भेटायचं। तुला असं का वाटतं की ती विसरेल? कारण की तिला विक्रम अंकल सोबत खूप काम असतात आणि जर विक्रम अंकलने तिला काम सांगितलं की मला भेटायचं विसरून गेली तर? ठीक आहे संजू, आता मग खेळायला चाललोय ना गार्डन मध्ये, परत निघू ना तेव्हा मम्मीला फोन करूया, ठीक आहे? ठीक आहे। शिल्पी, तुझ्या मुलाचा सुद्धा तुझ्यावर विश्वास उरला नाहीये। हा काय मूर्खपणा आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या ना बाबा। एकतर माझ्या आयुष्याची वाट लागली आहे तुमच्यामुळे आणि तुम्ही दारात बसून बुद्धिबळ खेळताय। काय तुझ्या आयुष्याची वाट लावायला तू एकटीच समर्थ आहे, आम्हाला काहीही करायची गरज नाही। तुम्ही माझ्या विरुद्ध विक्रमला का भडकवलंयत? हे बघ, मी काही भडकवलं वगैरे नाहीये, त्याला तुझ्या स्वभावाची कल्पना दिली बस। म्हणजे काय सांगितलंयत नेमकं? कारण तुमच्याशी बोलल्यापासून तो माझ्याशी खूप तुटक वागायला लागलाय। मला काय माहित, ते तुझ्या विक्रमला माहिती। बाबा हे बघ, याचा अर्थ असा आहे की तुला सुधारण्याची अजून संधी मिळाली, पण मुळात तुम्ही त्याच्याशी बोलायलाच का गेलात? अरे मी कशाला बोलायला गेलो त्याच्याशी? तूच त्याला घरी बोलवलं माझी भेट करून देण्यासाठी, आणि मी लॉबीत गेलो असता मला तो शोधत शोधत तिथे आला आणि तोच बोलायला लागला म्हणून मी बोललो। काय ग, मी त्याच्याशी बोललो तर तुला एवढा प्रॉब्लेम होतोय, तर मग त्याला घरी आणायचंच नाही ना। चूक तुझी आहे, माझी नाही आहे,
सॉरी टू इंटरप्ट यू शिल्पी, पण बाबा तुम्ही असं विक्रमला काय नक्की बोललात? शिल्पीचा स्वभाव कसा आहे? अगदी विक्षिप्त, अगदी स्वार्थी, तिला राग येतो की नाही लगेच? इमिजिएट, इन्स्टंट बेसिसवर येतो ना, आणि जिभेवर तर ताबाच नाही. कुणाचा आदर करणे तर स्वभावात नाहीच आहे. शिशी, लहानपणापासून काय बोलताय तुम्ही? नाही पण मला सांगा, हे सगळं तुम्ही त्या विक्रमला सांगितलं? अरे सांगावं लागलं. तुला सांगू का, यातलं थोडं जरी बरं सांगितलं असतं ना मी, तर माझा खोटारडेपणा सिद्ध झाला असता की नाही? अरे हो, आणि तुम्ही कसे खोटे बोलणार? मी म्हणतो कर, नाही तर डर कशाला? हिच्या स्वभावाची लाज हिला वाटत नाही, सारखी इकडे तिकडे भटकत राहते. मग तिच्या वागण्याच्या परिणामांची काळजी मी कशाला करत बसू? अजिबात नाही करायचं. बाबा मी तुम्हाला सांगून ठेवते, आणि तुला पण. हा, ऐकतोय ना? मला परत हा असला तमाशा इकडे चालणार नाही. आवाज खाली. आजपर्यंत तुझा मूर्खपणा मी सहन करत आलो. स्वतःच्या सख्ख्या भावाला तू घरामध्ये येण्याला बंदी केली आहेस, पण यानंतर तुझा हा आतताईपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. मला सांग शिल्पी, मी इकडे असा उंबरठ्याच्या बाहेर बसतोय ना, मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? तुझा काय लॉस नाही झाला ना त्याच्यात? खुर्ची सुद्धा माझ्या घरातून नेली हो, तुमच्या घरातून नाही. झालं, आलात तुम्ही. तुमचीच कमतरता होती हो, तुम्हीच बोलला नव्हतात. बोलून घ्या आता. मला सगळं कळतंय. तुम्ही माझ्या विरुद्ध अख्खी एक टीम रचलीये आणि सतत आई तुझ्याशी बोलतेय मी. ऐकतोय ना मी, बोल बोल. ठीक आहे, करा जे करायचं असेल ते करा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही खोडता घातलात ना तरी सुद्धा मला जे करायचंय ते केल्याशिवाय मी आता थांबणार नाही. अरे परत ऐकायचं नव्हतं ना तुला? मी जाडा झालोय म्हणून काय करायचं? सारखं कार्डिओ करायला लावते. मी काय म्हणते, तुम्ही खेळ चालू ठेवा, मी तुमच्यासाठी भजी तयार करून आणते. हा अहो, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका हो. छे, अजिबात देत नाही, तुम्ही काळजीच करू नका. बाबा मला एक गोष्ट सिरियसली सांगा, तुम्ही हे सगळं खरंच विक्रमला सांगितलं की असंच मस्ती करत होता तिची? अरे सांगावंच लागलं. सांगितलं आणि खरं खरं स्पष्टपणे सांगितलं, काही लपवलेलं नाही. तुला सांगतो ना, त्याचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता. फोटो काढायला पाहिजे होता, म्हणजे तूही असला असतास. काय म्हणता, घोड्यासारखा का उंटासारखा? पण मला एक गोष्ट माहिती आहे, तुमच्या मुलीला जोपर्यंत स्वतःची ती अक्कल येत नाही ना, तोपर्यंत तिचं काहीही होऊ शकत नाही. हे लिहून घ्या तुम्ही. हे मात्र खरं आहे. विक्रम काय करेल? बोला. हॅलो मम्मी, आपण उद्या भेटणार ना? आय एम व्हेरी व्हेरी एक्साइटेड. हाय संजू, मी पण खूप एक्साइटेड आहे. तुला माहितीये, मी तर इतकी एक्साइटेड आहे ना संजू, की मला असं वाटतं की हा दिवस पटकन संपावा आणि उद्याचा डायरेक्ट तुला भेटण्याचा दिवस यावा. मम्मा, आपण काय काय करायचं? तुला काय करायचंय मला सांग. आपण ना पिझ्झा खाऊया. ओके, पिझ्झा खाऊया आपण. आणि हो, तुला कॅन्डी हाऊसला पण जायचं होतं ना? वाव, कॅन्डी हाऊस. येस. तुला माहितीये का, मला ना एक नवीन प्लेस कळलीये, तिकडे जाऊया मॉलमध्ये. तर तिथे तू हवा तेवढा दंगा करू शकतोस. आणि तिकडे कसं आहे माहितीये का, तू आहे ना जेवढ्या जंप करशील तेवढ्या त्या मशीन मधनं कॅन्डीज बाहेर येणार. सो यू विल हॅव फन. मम्मी, तू माझ्यासोबत मस्करी करत नाहीयेस ना? दिस इज मम्माज प्रॉमिस. हा, तू फक्त उद्या येऊन बघ रे. यू आर गोइंग टू हॅव फन. मम्मा, तू उद्या ऑफिस मधून येणार? हो, मी ऑफिस मधनं येणार आहे, पण येईन मी वेळेत. का रे? तू विक्रम काकाला घेऊन नाही येणार ना? का संजू, काय झालं? मला त्याची खूप भीती वाटते. अरे विक्रम काका चांगला आहे. तुला आठवतंय तू ऑफिस मध्ये यायचास तेव्हा तो किती लाड करायचा तुझे, तुला खाऊ आणून द्यायचा. ही इज अ गुड गाय. म्हणजे तू त्याला आणणार आहेस? मला नाही भेटायचं त्याला. जर तू त्याला आणणार असेल तर मला तुला पण नाही भेटायचंय. नाही 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 नाही, वेट.
ठीक आहे, मी नाही आणणार त्याला. पण आपण भेटतोय हा उद्या. ओके, भेटूया मग उद्या. बाय बाय. मम्मीने प्रॉमिस केलंय त्या विक्रम अंकलला नाही आणणार. तुझ्या मम्मीच्या प्रॉमिसवर मला अजिबात विश्वास नाहीये बेटा. शेवटी सावंत काकून कंटाळून एवढूचा चेहरा घेऊन बसलेली. या सावंत काकू सुद्धा ना किती त्रास देतात हो तिला. मी तिने जो आपल्याला त्रास दिला ना त्यापेक्षा कमीच देतो. अरे तो ब्रोशर बघितला मी, मस्त आहे, मस्त कोर्स आहे. बरं झालं तू मयुरीच्या कॉलेजमध्ये जाऊन आलीस. माय लेक एकाच कॉलेजमध्ये, भन्नाट आयडिया आहे. आपण जर हे सोशल मीडियावर टाकलं ना तर सॉलिड हिट होईल, सुपर हिट. काय ना क्लिक बेटचा जमाना आहे. आपण असं काहीतरी सनसनाटी टाकलं ना का ते सुपर हिटच होतं. सॉलिड रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे लक्ष वेधून घेतं ना सगळं. पब्लिसिटीसाठी काय वाटेल ते करणार आहात का तुम्ही? म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टींची माती करून तुम्हाला त्याची पब्लिसिटी सुचते? माझ्या मनाचा तरी विचार करा ना एकदा. मला काय वाटतं ते तरी विचारा. हिला काय आलं? आता तर बरी होती. तुझं मला कळतच नाही. नाही म्हणजे कधी म्हणायचं आईला फेमस करूया, फेमस करूया, फेमस करूया. आता आयडिया देतोय फेमस कसं व्हायचं, तर ती तुला नको आयडिया. बाबा मला हा मुद्दाच पटलेला नाहीये की ती माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते. तू कोर्स करायचा ना तिला, म्हणून सगळीकडे माझ्या मागे मागे येणार ती. तिकडे मागे कशाला येईल? ती तिचं कोर्स करेल. तुझ्या क्लासमध्ये थोडी येणार आहे ती. बाबा ती क्लासमध्ये जरी आली नाही ना तरी सेम कॉलेजमध्ये असणार आहे ना. आणि माझी तिथे काहीतरी ना वेगळी स्पेस आहे. आणि मयुरी वाघमारे म्हणून माझी एक आयडेंटिटी आहे. आई तिकडे आली ना की ही अश्विनी वाघमारेची मुलगी अशीच मला ओळख मिळणार आहे. आणि मला ते नकोय. उगाच काहीतरी बोलू नकोस. असं काही होणार नाही बाबा. हे असंच होणार आहे. आज ती फक्त चौकशीला आलेली कॉलेजमध्ये, लगेच 4-5 मुली आल्या सेल्फी द्या सेल्फी द्या म्हणून. आणि हे ना रोज होत राहणार आहे. अरे मग मिसेस इंडिया आहे ती, सेल्फी काढणारच लोक. हो पण ते नेहमी होणार आहे ना तसं. आणि बाबा एक वेळ ना मी माझी आयडेंटिटी क्रिएट नाही करू शकले ना तरीही चालेल मला. पण ते सारखं सारखं ही अश्विनी वाघमारेची मुलगी, ही अश्विनी वाघमारेची मुलगी आहे, हिची आई कॉलेजला येते, हे सगळं बोलत राहतील ना, या चर्चेचा विषय नाही बनायचाय मला. ठीक आहे ना मग आपण आईला सांगूया तू तिच्या क्लासमध्ये जाऊ नकोस, तिच्यापासून लांब राहा, एकमेकांना ओळख दाखवू नका तिकडे. अजून काय करणार? जमणार आहे का तिला ते? हे बघा मी साधा कॅन्टीनमध्ये वडापाव खाताना दिसली ना तरी लगेच येईल माझ्या पाठीपाठी, मयूर तेलकट खाऊ नकोस, मी कोणाशी गप्पा मारते, कुठे जाते, कोणाशी बोलते, सगळं लक्ष ठेवत बसेल. ती कुठेही गेली ना तरी ती माझी आईच असणार आहे आणि तिचं माझ्यावर लक्ष असणार आहे. मयूर मी तुझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुझ्यावर पाळत ठेवण्यासाठी नाही घेणार आहे. अगं मला तिथे येऊन शिकायचं आहे. कदाचित असंही होऊ शकतं ना की आपण एकमेकींना भेटणार सुद्धा नाही, समोरही येणार नाही. आई मला रिस्क नाही घ्यायची. मयूर प्लीज तू मला पण समजून घे ना बाळा. आई मला ना कंटाळा आलाय ग आता. तूच जमलं तर मला समजून घे प्लीज. मयुरी आवाज काय चढवतेस आईवर? शांतपणे बोल. त्यापेक्षा ना मला बोलायचंच नाहीये. आणि ना जमलं तर प्लीज माझ्या कॉलेजला येऊ नको प्लीज. मयुरी काय वागणं झालं? नॉनसेन्स इज दिस. आईला ना काय बोलावं ना तेच कळत नाहीये रे. तरुण मुलींच्या आया ना असे इन्सिक्युअर असतात ग. पण म्हणून तू काय इतकं रागवायचं? सॉरी बोलून टाक ना, सिंपल आहे. कसं आहे ना, मी अश्विनीला मिसेस इंडियाच्या टाइमपासून ओळखतो. अँड व्हॉट आय हॅव नोटिस्ड इज ना की ती फार सेन्सिटिव्ह आहे. तू भांडण केलंय म्हटल्यावर तर तिला किती इम्पॅक्ट झाला असेल. आणि तुला माहिती आहे ना सध्याचा टाइम तिच्या करिअरसाठी किती इम्पॉर्टंट आहे. तू सॉरी बोलून टाक तिला. सासूच्या त्रासाची खूप पडली ना तुला. सासू? मयुरी तुझं इमॅजिनेशन फार पुढेपर्यंत गेल्या. मला एक सांग, मी तुला ओळखतो म्हणून बोलतोय, तुला तरी रात्री झोप लागली का ग? मग इथे हा टॉपिक वाढवण्यापेक्षा तिला सॉरी म्हणून टाक ना, सिंपल आहे. सॉरी तर मी बोलेन रे प्रतीक, पण मग आपलं काय ते बघून घेऊ का? म्हणजे तू एक नको विसरूस की तू बोललीस म्हणून तुझ्या आईने सोशल मीडिया सिरियसली घेतलं. इवन सरांनी आता तिला रिसेंटली सांगितलं म्हणून ती तिचा बिझनेस एक्सपांड करायचा विचार करते.
आणि ते तू जे काय म्हणतेस की ती पुढे शिकायचं वगैरे बोलते, सो तेही तिच्या करिअरची डिमांड आहे ना. सो जस्ट डोंट मेक थिंग्स डिफिकल्ट फॉर हर मयुरी. सॉरी बोलून टाक तिला. शिल्पी हाय, कुठे चालली आहेस? तू काय करतोयस इकडे? तुला भेटायला आलोय. माझ्याकडे वेळ नाही आता, मी निघते. शिल्पी ऐक ना, आय एम सो सॉरी. आपण जेव्हापासून बोलत नाहीये तेव्हापासून खूप डिस्टर्ब झालोय मी. आपण नाही, तू नीट बोलत नाहीयेस. ओके, आय ॲग्री की मी नीट बोलत नाहीये, पण मला माझी चूक समजली आहे आणि म्हणूनच तुझ्याशी बोलायला मी इथे आलोय. मला खरंच रात्रभर झोप नाही लागली आहे ग. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. फक्त त्या दिवशी काय त्या दिवशी? काही नाही. काय त्या दिवशी? बोल ना. नाही सांग प्लीज, काय झालंय? एक मिनिट, जस्ट एक कामाचा मेसेज आलाय. विक्रम, माझ्या बाबांनी तुला काही सांगितलं होतं का? म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी काही वाईट साईड सांगितलंय का तुला? सो व्हॉट वॉज आय सेइंग? ऑनेस्टली शिल्पी, मला नाही करमत आहे का तुझ्याशिवाय. खरं सांगतोय मी. चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊ. लेट्स स्पेंड सम टाइम. नाही, मला वेळ नाही आता विक्रम. मला संजूला भेटायला जायचंय आणि त्याचा वेळ मी इतर ठिकाणी कुठेच नाही देऊ शकत. सॉरी. चल मग मी पण येतो. मी नाही भेटलोय संजूला. तू, मी, संजू. लेट्स स्पेंड सम टाइम. कम ऑन, लेट्स गो आउट. नाही विक्रम, त्याला भीती वाटते तुझी अजूनही. सो ती रिस्क मी नाही घेऊ शकत. हे बघ विक्रम, आपलं नातं त्याच्यावर असं तडकाफडकी लादायला नको. थोडा वेळ जाऊ दे. तो स्वतःहून ऍक्सेप्ट करेल हे सगळं. आय होप यू अंडरस्टँड. मग तो दिवस आज आहे असं समजू ना, आणि येऊ दे ना मला. विक्रम, हे सगळं आपण नंतर डिस्कस करूया. मला आता जायचंय लवकर. मी घाईत आहे जरा. मग तुम्ही कुठे भेटणार आहे? मीटिंग पॉइंट पर्यंत ड्रॉप करतो. मला हे सगळं कॉम्प्लिकेटेड करायचं नाहीये विक्रम, प्लीज. शिल्पी, मी तुझ्याशी असं तुटक वागलो म्हणून तू असं वागतेस का माझ्याशी? आर यू पनिशिंग मी फॉर दॅट? नाही, आपण नंतर बोलूया. तुझा टिफिन. आई सॉरी, खरंच सॉरी. मी ओरडायला नको होतं तुझ्यावर. मी तुझ्या कॉलेजमध्ये आले तर चालेल ना? आई, मी तुझ्यावर ओरडले म्हणून सॉरी बोलले. म्हणजे अगं काय माहितीये, माझ्या हक्काच्या ना 2च जागा आहेत. एक म्हणजे घर आणि दुसरं कॉलेज. आम्ही ना कॉलेजमध्ये दिवसभर बागडत असतो का, मग लायब्ररीत असू दे, कॅन्टीनमध्ये असू दे, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असू दे, वर्गात असू दे, आमचं ना एक वेगळं विश्व बनलंय तिकडे. आणि अशा ठिकाणी तू अचानक आलीस तर मला कुठेतरी थोडंसं डिस्टर्ब होईल. म्हणजे तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय? आई अगं, लपवण्यासारखं असं खरंच काही नाहीये, ट्रस्ट मी. पण काय माहितीये, ती एक स्पेस असते आणि त्या स्पेसमध्ये जर आई बाबा आले तर समहाव कुठेतरी ना ऑकवर्डनेस येतो. हे बाई, मला खूप रिस्पेक्ट आहे तुझी. तू मैत्रिणीसारखी आहेस मला, पण तू सगळ्या ठिकाणी आलेली नाही ना ग चालणार. मयू, अगं मी कोर्ससाठी फक्त चौकशी केली, अजून ऍडमिशन नाही घेतलं. आई, मग आपण ना तुझ्यासाठी खूप चांगलं कॉलेज शोधूया, माझ्या कॉलेजपेक्षा चांगलं, आणि खूप चांगला कोर्स पण शोधूया. मयू, तुझ्यावर पाळत वगैरे ठेवणं असं माझ्या डोक्यात ना अजिबात नव्हतं बाळा. त्या दिवशी कमेंट्स वाचताना माझ्या लक्षात आलं की लोकांनी मला ट्रोल करत माझं शिक्षण काढलं. मग असं वाटलं की आपल्या आवडत्या क्षेत्रात उतरायचं आहे ना.
बिझनेस करायचा आहे ना, मग मला पूर्ण तयारीनिशी उतरावं लागेल. म्हणून मी तुझ्या कॉलेजमध्ये आले होते कोर्सच्या संदर्भात विचारायला. आई माझी काहीच हरकत नाहीये तुझा कोर्स करायला, फक्त एवढंच की माझ्या कॉलेजमध्ये नको प्लीज. ठीक आहे, ते सगळं ना आपण नंतर बघू. तू तुझा मूड ऑफ करू नको. आणि हो, तुला जे डब्यात दिलंय ना ते खा, तुझ्या आवडीचं आहे. काय दिलंय? डब्बा उघडल्यावर तुला कळेल. येते. जा. विद्युतचा फोन.